नमस्कार, मानदेश प्राईम मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. मंडळी, आपण पनवेल महानगरपालिकेचं महाकव्हरेज करतोय आणि आता आपण कळंबोलीमध्ये आहे. कळंबोलीच्या प्रभागामध्ये आहे. या ठिकाणी अपक्ष उमेदवार विजय वाक्षे आपल्या सोबत आहेत. नमस्कार, स्वागत आहे तुमचं मानदेश प्राईम मध्ये. तुम्ही कोणत्या प्रभागामध्ये आहे आणि महानगरपालिकेला नगरसेवकाचा अर्ज भरला तुम्ही? मी प्रभाग क्रमांक 10 मधून ड मधून अर्ज भरला आहे, सर्वसाधारण ओपन मधून, आणि नगरसेवक साठी अर्ज भरलेला आहे. काल अर्ज दाखल केलेला आहे. काय सांगाल, आता इथली जी परिस्थिती बघितली तर ट्रॉफिकचं साम्राज्य भरपूर आताच बघतोय आपण मागं, आणि तुम्ही इथले प्रश्न, इथल्या समस्या जवळून अनुभवल्या, काय काय प्रश्न आहेत? सगळ्यात महत्वाचा मुद्दा म्हणजे जो तुम्ही माझ्या मनातला विषय तुम्ही छेडला, कळंबोली प्रभाग 10 असू द्या, 9 असू द्या, 8 असू द्या, LIG असू द्या, इथं सगळ्यात जास्त ट्रॉफिकचा प्रॉब्लेम आहे. पार्किंगची जागा कुठं सुद्धा उपलब्ध नाही. तुम्ही सगळीकडे बघू शकता, रोडला गाड्या लावतात. लोकांना त्याचा खूप त्रास होतो. जवळच 1-2 शाळा आहेत. शाळा तर सुटल्यानंतर शाळेच्या बसेस वगैरे, त्यामुळे तर एकदम म्हणजे एकदम लोकांना तकलीफ होते. या लोकांना पार्किंगची व्यवस्था नसल्यामुळे लोकांना, सर्वसामान्य नागरिकांना त्या पार्किंगचा आणि वाहनाचा ये जाण्याचा त्रास होतो. संध्याकाळच्या टायमिंग मध्ये, इथं सकाळच्या टायमिंग मध्ये खूप अडचण होते. शाळा सुटल्यानंतर तर ह्या ठिकाणी भयंकर बेकार अवस्थेत आहे. लोकांना 20-20 मिनिटं आतल्या कळंबोली सारख्या शहरात फिरायचा टाइम जातो. प्रत्येक निवडणूक ही कळंबोलीची इथल्या प्रभागातली गटर, मीटर, वॉटर अशा मुद्द्यांवरती होते. आता यावेळेस नवीन काय मुद्दे आहेत किंवा हे प्रश्न सुटलेत का? बघा, नळ, पाणी, रस्ते, गटार हे नेहमीचेच मुद्दे झालेले आहेत आणि सगळे तेच सांगतात. मला काही ते सांगण्याची आवश्यकता नाही, कारण सर्वसामान्य लोकांना माहिती आहे. तिथे सगळ्यात मोठा प्रॉब्लेम काय आहे, कळंबोली प्रभाग 10 मध्ये 24 ते 25 हजार वोटर आहे. त्याच्यामध्ये 20 ते 21 हजार वोटर आपले बाहेरचे लोक आहेत. म्हणजे जे पश्चिम महाराष्ट्र असू द्या, सांगली, सातारा, कोल्हापूर, या सगळ्या म्हणजे महाराष्ट्रातले लोक आहेत. सगळ्यात जास्त वोटर बेस तो आहे. आणि स्थानिक लोकांचं 3 ते 3.5 हजार वोटर आहे. आपल्या लोकांनी ठरवलं तर इथे आपले लोकातला नगरसेवक 100% होऊ शकतो, लोकांनी जर मनावर घेतलं तर. आणि दुसरी गोष्ट, इथं मुद्दा महत्वाचा, लोकांच्या रोजगाराचा, नोकरींचा, युवा पिढीचा. जर आज तरुण विद्यार्थी आहेत, मुलं आहेत, जे भरकर रेटले आहेत, आज त्यांचं शिक्षण घेऊन सुद्धा नोकऱ्या नाहीत, काय नाही. इथे एअरपोर्ट सारखी हे आलेलं आहे, एअरपोर्ट सारखे आले, पण तिथे सुद्धा स्थानिक लोकांना नोकऱ्या दिल्या जात आहेत. स्थानिक लोकांचा पहिल्यांदा विचार केला जात आहे. म्हणजे आपले लोक अजून इथं म्हणावं असे इथं स्थायिक झालेले नाहीत. त्यांना भरपूर समस्या त्यांच्या पुढे आहेत अजून सुद्धा. काय सांगाल, तुम्ही आता मुद्दा केला सांगली, सातारा, सोलापूर, मानदेशातनं भरपूर लोक इथं आले, यांच्यासाठी तुम्हाला काय करायचं? बघा, पश्चिम महाराष्ट्रातली इथं खूप मोठ्या प्रमाणात आपला वर्ग आहे. आता इथं आपल्यासाठी अहिल्या भवन चालू आहे आणि आमचं पहिल्यापासून हेच प्राधान्य राहील की आपल्या पश्चिम महाराष्ट्रातली किंवा महाराष्ट्रातली कुठलीही लोक, स्थानिक लोक सुद्धा आपल्यासोबत आहेत. त्यांना काय आपला विरोध नाही. त्यांना सगळ्यांना घेऊन, त्यांच्यासाठी स्थानिक लोकांमध्ये सुद्धा सर्वसामान्य लोक आहेत. अजून जे मोठे झालेले आहेत ते मोठे झाले, बाकीचे लोक अजून असेच आहेत, नोकऱ्या वाचून वंचित आहेत. कुणाला जागा नाहीत, कुणाला घरं नाहीत. इथं भरपूर प्रॉब्लेम आहेत. त्यामुळे सगळ्यांचाच विचार केला जाणार आहे आपण, आणि एकदा इथल्या स्थानिक लोकांनी आपल्याला संधी द्यावी. मी जास्त काही सांगत नाही. रस्त्याचा प्रॉब्लेम आहे, पाण्याचा प्रॉब्लेम आहे. इथे LIGचा सगळ्यात मोठा टॅक्सचा प्रॉब्लेम आहे, जे LIGला कर वसूल केलेला आहे. आणि आता फक्त छोटीशी सूट देऊन इलेक्शनच्या तोंडावरती ते दिशाभूल करण्याचं काम केलेलं आहे. पण LIGच्या लोकांना खूप मोठ्या प्रमाणात कर भरायला लागत आहे. आता खरं तुम्ही अपक्ष फॉर्म भरलाय, तुमच्या विरोधात अनेक मातबर पक्ष आहेत, अनेक मोठे मोठे उमेदवार आहेत. कसं आव्हान असणार आहे तुमच्यासाठी? सोपी लढाई का अवघड आहे? नाही, इलेक्शन असं कसं आहे, अवघड सोपी पण म्हणून जमत नाही, कारण आपण कोणाला कमी समजायचं नाही. पण आपण आपले प्रयत्न करत राहायचं. सगळ्यात महत्वाची गोष्ट काय माहिती आहे का, उमेदवार कोण आहे हा महत्वाचा नाही. तो तगडा असू द्या, नाही तर कोण असू द्या, लढणं महत्वाचं आहे. आपल्या माणसासाठी आपण लढत राहणं ही खूप महत्वाचं आहे. आतापर्यंत मी पहिल्यापासून, म्हणजे माझ्या वयाच्या 18 वर्षापासून सामाजिक काम करत आलेलं आहे. माझी स्वतःची NGO आहे, विश्वनायक फाउंडेशन म्हणून. NGOच्या माध्यमातून मी अनाथ आश्रमच्या मुलांसाठी, शाळेच्या मुलांसाठी पहिल्यापासून आमचे काम आहेत. म्हणजे असंच नाही की आपण मुलांसाठी पण कामं केलेले आहेत, बरेच गावासाठी कामं केलेले आहेत, आणि महाराष्ट्रभर आपली NGOच्या माध्यमातून कामं चालू आहेत. त्यामुळे काय असा विषय मोठा नाही की आपल्यासाठी. मी पहिले इथं राष्ट्रीय समाज पक्षाचं पण काम केलेलं आहे. जिल्हाध्यक्ष होतो इथला रायगडचा, महाराष्ट्र राज्याचा उपाध्यक्ष होतो वाहतूक संघटनेचा. तर हे होते विजय वाक्षे, जे कळंबोली प्रभागामधून पनवेल महानगरपालिकेसाठी अपक्ष उमेदवार म्हणून त्यांनी फॉर्म भरला आणि ते नगरसेवक म्हणून निवडून येणार आहेत असा त्यांनी दावा केलेला आहे. समोरचा उमेदवार किती तगडा असला तरी आपण त्यांच्याशी लढू असा त्यांनी विश्वास दाखवलेला आहे. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद. आवाज माणदेशाचा, माणदेशातील प्रत्येकाचा. माणदेश प्राईम.
सबस्क्राईब करा आणि अपडेट रहा। नवीन व्हिडिओच्या नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉनचं बटन दाबा। धन्यवाद।